मी वेडा नाही आणि कुणी शहाणा नाही। प्रत्येकाला समान न्याय माझ्या मामाच्या दरबारामध्ये दिला जातो, म्हणून प्रत्येकाला मामाच्या दरबारातल्या नियमांचं पालन हे करावंच लागेल। मामाच्या दरबारातला नियम तुम्ही अडंग कोणत्याही संतांचा घ्या, पण चरित्र मात्र माझ्या बाळूमामांचंच सांगावं लागतं। म्हणून अडंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगून माझ्या मामाच्या चरित्राकडे वळणार आहे। बडबड बंद करा। आपापल्या लहान लेकरांना जरा शांत ठेवा, कारण लेकरू मला पण येईल, लेकरू तुम्हाला पण येईल। मावशी, लहान लेकरांशिवाय कोणत्याच कार्यक्रमाला शोभा नाही, खरे लहान लेकरांशिवाय कोणत्याच कार्यक्रमाला शोभा नाही आणि लहान लेकरांशिवाय कोणत्याच कार्यक्रमाचा पचकाही नाही, खरे की खोटे? म्हणून आपापली लहान लेकरं जरा शांत ठेवा। माता पित्यांना विनंती, जरा लहान लेकरं कुठं बसलेत, काय करतायत, गडबड करतायत का धिंगाणा घालतायत का, जरा लक्ष द्या। विठ्ठला विठ्ठला की मनुष्य देह सारखा सारखा मिळत नाही। बाबांनो, एवढा सुंदर मनुष्य देह देवानं तुम्हाला दिला, मग जीवन जगत असताना माणूस कुणाचा ना कुणाचा दास होतोच। काय म्हणणं मॅडम तुमचं? जीवन जगत असताना माणसाला कुणाचं ना कुणाचं पाय धरावंच लागतात, माणसाला कुणाचं ना कुणाचं दास व्हावंच लागतं। मग जर तुम्ही माणसाची दास झालात, एकदा माणसाची दास होऊन बघा, त्या माणसासमोर वारंवार हात जोडावे लागतात, तो माणूस वारंवार आपल्याला हात जोडायला सांगतो। मग माणसाची काय दास होता? जर दासच व्हायचंय तर माझ्या बाळूमामाची व्हा, दासच व्हायचंय तर त्या माझ्या भगवान परमात्म्याची व्हा। तुम्ही म्हणाल ताई, तुमचं ऐकून आम्ही बाळूमामांचे दास झालो, तुमचं ऐकून आम्ही देवाचे दास झालो, तर आम्हाला काय मिळेल? कारण प्रत्येकाची भक्ती काही ना काहीतरी मिळण्याकरता आहे। देवाच्या दारामध्ये गेला, हात जोडले